शक्य देतं ते अंतरची गोष्ट आहे। पण तुम्ही एकत्र जरी झाले तर 2-3 आत्महत्या थांबल माझ्या शेतकऱ्याचा, एवढा आशीर्वाद तुम्हाला भेटलेला आहे। सध्या तर मुख्यमंत्री सगळं बनवाबनवी करत आहे। काल परवा एका पत्रकारानं प्रश्न विचारला होता, ते काहीतरी पंढरपूरच्या त्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते, कशी बगल द्यावी, कशा प्रकारचं बनवाबनवी करायचं, मुख्यमंत्री कशात हुशार आहे तेव्हा मला जास्त समजलं। पत्रकारानं प्रश्न विचारला का पंजाबच्या शेतकऱ्या सरकारनं 50,000 रुपये दिले, आपलं सरकार किती पैसे देणार? अतिशय साधा प्रश्न होता आणि थेट प्रश्न होता पत्रकाराचा। मी त्या पत्रकाराचा चेहरा पाहत होतोय, तो दिसत नव्हता पण तो बोलत होता मागून का बघ, पंजाबच्या शेतकऱ्यांना जर 50,000 दिले असेल तर तुमचं सरकार किती देणार? आमच्या मुख्यमंत्र्यांना काय उत्तर दिलं माहित आहे? नाही, आताच मी त्या 8 कलेक्टरची बैठक घेतली। नाही लक्षात आलं तुमच्या? म्हणजे एखादं चौथ्या वर्गातलं पोट्ट तरी उत्तर बरोबर देते, आणि हे आमचे LLB झालेला माणूस प्रश्न विचारला, पंजाब एवढी मदत देणार काय? हे म्हणतं 8 कलेक्टरची बैठक घेतली। म्हटलं एखादा पत्रकार दुसरा अधिक बोलणार, अहो आम्ही प्रश्न काय विचारतोय तुम्ही सांगता काय? किती चतुराई आहे लक्षात घ्या। ही चतुराई राजकारणासाठी वापरली असती तर कदाचित आम्हाला बरं वाटलं असतं देवेंद्रजी, पण तुम्ही हे चतुराई ज्या शेतकऱ्यासाठी वापरली ना, तो शेतकरी तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही। सांग, अरे कोणासोबत? जो पाण्यात बुडताय त्याच्यासोबत चतुराई करताय? अशा प्रकारचं वागत असणार? अरे आम्ही पाहतोय इथे पाऊस, त्या शेतामध्ये फक्त पाणी दिसतं रे, पाण्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही। संभाजीनगरचा एक शेतकरी तिथे पाहायला गेला, पाण्याच्या शेतात पाहायला गेला, आणि पाहता पाहता इतका तो पाण्यामुळे एवढं ते बेहोश झालंय, सरळ दुकानावर गेलं आणि पॉयझन घेऊन मेलं। दुसऱ्या दिवशी बाप अटॅकने येऊन मेला। तो धीर का सोडताय याचं लक्षात घाला। आमच्या अजितदादा म्हणते पैशाचं सोंग येत नाही। टीव्हीवरच्या बातम्या, सत्ताधाऱ्याचा एक शब्द सांगा मला का तो धीर देणारा राहिला काय? तर पैशाचं सोंग येत नाही दादा। अजितदादा सारखा माणूस पैशाचं सोंग येत नाही, आणि तुम्ही किती सोंग केले महाराष्ट्रात? अरे सूर्योदय व्हायच्या अगोदर तुम्ही शपथविधीला तयार होते, कोणतं सोंग घेऊन होते? आणि आता सोंग जमत नाही तर मग राहता का पदावर? आम्ही सांगतोय एका 15 दिवसात सत्ता सोडा, कर्जमाफी देऊ, आणि